कोल्हापुरात साधारण दक्षिण मतदारसंघातील 13 गावांचं जे पाणी आहे ते एका योजनेकडून आणलं होतं आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा त्रास हा जो आहे तो होत होता नागरिकांना। आपल्यासोबत नाही पाणी मानेला दिला तर करायचं काय? नाही पाणी दिला तर करायचं काय? आपल्यासोबत आहेत माझे आमदार ऋतुराज दादा, काय नेमकं सांगाल? काय नेमकं 2022 ला गांधीनगर पाणी पुरवठा योजना ही या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये 13 गावांमध्ये आम्ही मंजूर करण्यात आणली आणि मग हे झाल्यानंतर त्याची 27 महिन्याची मुदत होती। जवळजवळ 3 लाखहून अधिक लोकांना या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं। आज 4 वर्ष पूर्ण होत आली। प्रत्येक वेळी आम्ही मिटिंग घेतो, प्रशासनाला विचारतो, प्रशासन मेगा इंजिनिअरिंग ज्या कंपनीकडे काम आहे त्यांच्याकडे बोट करतं, मेगा इंजिनिअरिंगला विचारतो, मेगा इंजिनिअरिंग सरकारवर बोट करतं आणि मग एकामेकावर बोट करण्याशिवाय दुसरं कुठलंही काम या 4 वर्षात या लोकांनी केलेलं आहे। आज म्हणतात आम्हाला 51% काम पूर्ण झालेलं आहे। आमच्या म्हणण्याप्रमाणे जिथं 32% पूर्ण व्हायला पाहिजे तिथं 6% पूर्ण झालेले आहेत। डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे पाईपलाईनचं टाकायचं काम आहे ते देखील पूर्ण करण्यात आलेलं नाही। म्हणजे नक्की काम काय करायला लागले आहेत हा प्रश्न आमच्या समोर आहे। आज हजारो कोटीची इलेक्ट्रोल बॉन्ड या मेगा इंजिनिअरिंग कंपनीनं भाजप सरकारला दिलेले आहेत आणि मग नक्की मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी सरकार चालवते का काय ही शंका आमच्या मनामध्ये आलेली आहे। कारण जर लोकांच्या जीवा मरणाचा प्रश्न जर पाणी असेल आणि त्याची किंमत जर या कंपनीला किंवा या प्रशासनाला किंवा या शासनाला नसेल तर यासारखं दुर्दैव काय नाही अशा पद्धतीची परिस्थिती या 13 गावांमध्ये आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये आम्हा सगळ्यांना दिसते। त्यामुळे कुठल्याही परिस्थिती इथं मोठ्या संख्येत माता भगिनी उपस्थित आहेत। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तिने आम्हाला मुदत दिलेली आहे 2027 जून मध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे। जर हे काम पूर्ण झालं नाही तर आम्ही निश्चितपणे तीव्र आंदोलन फक्त नाही तर ह्याच्यावर कुठेतरी ऍक्शन घेतली जाईल हे आम्ही या निमित्ताने सांगत आलेलो आणि पुढच्या काळामध्ये काम पूर्ण झालं पाहिजे हा आमचा या ठिकाणी उद्देश असणार आहे। खरं तर आता ही जी आपण बैठक बोलवली होती, गावकरीच मोठ्या प्रमाणात घागर घेऊन आणि बाकीचे वेगवेगळे फलक घेऊन बऱ्यापैकी आले होते। मोठ्या प्रमाणात इथं गदारोळ देखील झाल्याचं पाहायला मिळालं, त्यांना अधिकाऱ्यांना झापल्याचंही पाहायला मिळालं। नेमकं काय नाही, काय झाले की प्रत्येक वेळी दिरंगाई करायचं काम हे अधिकारी करत आलेले आहेत। शब्द देतात आणि पुढच्या वेळी तोच शब्द विसरतात अशा पद्धतीचं आम्हाला सगळ्यांना दिसत आहे। हे काय झाले की खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे कदाचित सरकारचं आता प्रशासनावर आले का काय हे आमच्या मनामध्ये शंका आहे आणि त्यामुळे सवय सगळ्यांनाच या सरकारमध्ये लागलेली आहे। त्यामुळं आम्हाला हा आक्रोश या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होता। प्रत्येक वेळी बोलतात एक आणि करतात एक, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हेतून पुढं जर ते बोललेल्या गोष्टी केल्या नाहीत तर त्यांना तीव्र आंदोलनाला नाही तर वेगळ्या याला प्रतिसादाला त्या ठिकाणी सामोरं जायला लागेल। सरकारकडून कोणत्याही प्रकारची जी अंमलबजावणी आहे ती होताना आपल्याला दिसत नाही। नक्कीच म्हणजे सरकार काय फार काही याच्यावर सिरियस आहे असं वाटत नाही, कारण हे विषय लोकांचा आहे, हा विषय लोकांच्या पाण्याचा आहे, हा विषय या 13 गावातील लोकांसाठी आणलेल्या योजनेचा आहे आणि सरकार फक्त योजना डिक्लेअर करतं पण त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करत नाही अशी एक भूमिका आम्हाला या राज्यात दिसत आलेली आहे आणि हीच भूमिका या कोल्हापूरमध्ये देखील 13 गावात दिसत आलेली आहे। तेव्हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये उद्या आम्हाला दांडका हातात घ्यायला लागले तरी चालेल, महिलांना आज घागर घ्यायला लागले पण उद्या आम्हाला कुठल्या टोकाला जायला लागले माहित नाही, पण ही योजना पूर्ण करा आणि आम्हाला घरोघरी पाणी लवकरात लवकर द्या हेच आमचं या ठिकाणी आग्रह आहे। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेवर। जसं की आता आपण पाहिलं आज आम्ही घागर घेतली मात्र उद्या आम्ही दांडका हातात घेऊ अशा पद्धतीची, पण पाणी मात्र जरूर आणून देऊ अशा पद्धतीची ही भावना आहे ही ऋतुराज दादांनी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाली। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।